कसं काय लोकांना एवढी एनर्जी येते ना सकाळी सकाळी, मला काही समजतच नाही भाई. माझे तर अजून डोळे पण उघडले नव्हते आणि यांची मचमच चालू झाली होती. आता तुम्ही जर मुंबई लोकलमध्ये कधी ट्रॅव्हल केलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल की बायकांच्या डब्यामध्ये किती मचमच असते. ही मचमच काय आपल्यासाठी नवीन नाहीये, त्याच्यामुळे मी गप्पपणे ऐकली आणि मनातल्या मनात बोलली की भाई, तुम्हाला लोकांना भांडायचं तर बाहेर जाऊन भांडा ना. इथं लोक झोपलेले आहेत, सकाळी 5 वाजता उठून आलेले, तुम्ही आमच्या समोर कशाला भांडताय, असं मी मनातल्या मनात बोलली आणि माझ्या मेजर स्टेशनला उतरून गेली. इकडून उतरली आणि लगेच ऑटो करून मी गेली चेंबूरला, कारण की तिथेच आपलं काम होतं. आता एक्साइटमेंट एवढी होती की जे लोक माझं काम करणार होते ते लोकांच्या आधीच जाऊन बसली होती आणि ॲज ऑलवेज त्या लोकांनी भाव खाल्ला आणि त्यांनी मला 1 तास वेटिंगवर ठेवलं. ते सगळं झालं आणि मग मी बाहेर निघली तर मला कळलं बाई बाई बाई, एवढा घाण ऊन होतं ना. माझा बाहेर जायचा प्लॅन होता पण एवढ्या उन्हाचं तर मी रिस्कच घेऊ शकत नाही, त्यामुळे मी गप्पपणे घरी यायचं ठरवलं. पण जेव्हा मी स्टेशनवर गेली ना तेव्हा मला कळलं की झालं, 2 मिनिटासाठी माझी खोबोलीची ट्रेन गेली होती. म्हणलं काय आता, नशिबाला दोष देऊन पण काय फायदा नाहीये. मग 1 तासानंतर आमची कर्जत ट्रेन लागली आणि मग एवढं स्ट्रगल करून मी फायनली चढले, पण मला जागाच भेटली नाही. जाऊ दे भाई, आजचा दिवसच खराब आहे असं म्हणून मी माझ्या स्वतःच्या नशिबाला दोष देऊन घरी गेले.